Hello students, welcome to the next part of the chapter alcohol, phenols and ethers. In this video lecture I am going to talk about the physical properties of alcohols and phenols. In the previous video lecture we have studied the preparation methods of alcohols and phenols. In this video lecture I am going to talk about the physical properties of alcohols and phenols separately. आपल्या बुकमध्ये जर बघितलं नवीन सिलेबसप्रमाणे स्टेट बोर्डच्या तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एकत्रित फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत अल्कोहोलच्या आणि फेनॉलच्या मांडलेल्या आहेत, पण आपल्याला त्या ठिकाणी सेपरेटली या फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत अल्कोहोलच्या सेपरेट आणि फेनॉलच्या सेपरेट स्टडी करायचे. त्यामध्ये काही जे पॉईंट जे ते काही पॉईंट्स त्या ठिकाणी स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये ओमिट केलेले आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करून ते डिटेल्समध्ये स्टडी करायचे आहेत. आता फिजिकल प्रॉपर्टीज नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी आपण 11वीपासून बघत आलेलो आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज, या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण काय काय स्टडी करतो, फिजिकल नेचर असेल, ओडर असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, सोलिबिलिटी असेल, हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स आपण त्या ठिकाणी मेन जे आहेत ते मेन जे आहेत ते स्टडी करतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर सुरुवातीला आपण त्या ठिकाणी फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या अल्कोहोलच्या स्टडी करणार आहोत. तर अल्कोहोल जे आहेत त्या अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी कोणता ग्रुप असतो तर हायड्रॉक्झिल OH ग्रुप जो आहे तो ॲलिफॅटिक चेनमध्ये त्या ठिकाणी अटॅच असतो. मग या अल्कोहोलच्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये पहिली जी आहे ती प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायची ते म्हणजे फिजिकल नेचर आणि ओडर. आता हे अल्कोहोल जे आहेत या अल्कोहोलचे फिजिकल नेचरमध्ये जर बघितलं तर हे लोअर मेंबरचे जे अल्कोहोल जे आहेत किंवा ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी कार्बन जे आहेत ते कार्बन कमी आहेत, हे लोअर मेंबर जे आहेत हे लोअर मेंबर कसे असतात तर कलरलेस असतात आणि हे लिक्विड फॉर्ममध्ये असतात. अल्कोहोलचे लोअर मेंबर जे आहेत ते कलरलेस असतात आणि हे लिक्विड फॉर्ममध्ये असतात आणि त्यांना डिस्टिंक्टिव्ह प्लीझंट असा स्मेल जो आहे, गोड असा स्मेल जो आहे तो त्या ठिकाणी ह्या अल्कोहोल्सना असतो लोअर मेंबरच्या. ठीक आहे. फिजिकल नेचरमध्ये जर बघितलं जे हायर मेंबर जे आहेत ज्याच्यामध्ये कार्बन ॲटम हे 12पेक्षा जास्त आहेत अशा मेंबरचं त्या ठिकाणी जर बघितलं फिजिकल नेचर जे आहे ते कोणत्या फिजिकल स्टेटमध्ये राहतात तर सॉलिड स्टेटमध्ये राहतात आणि त्यांचा ओडर जर बघितला तर हे ओडरलेस राहतात आणि कलर जर बघितला तर हे जे तुमचे हायर मेंबर जे आहेत हे कलरलेस नेचरचे असतात. म्हणजे लोअर मेंबर जे आहेत अप टू द 12 कार्बन ॲटम हे त्या ठिकाणी लिक्विड स्टेटमध्ये असतात आणि डिस्टिंक्टिव्ह त्यांचा प्लीझंट स्मेल जो आहे तो प्लीझंट स्मेल असतो. आणि हायर मेंबर जे आहेत 12 कार्बनपेक्षा जास्त कार्बन ॲटम जर मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असतील तर त्यांचा त्या ठिकाणी कलर जो आहे तो कलरलेस राहतो, ओडरलेस राहतात आणि सॉलिड स्टेटमध्ये त्या ठिकाणी हे राहतात मेंबर्स. ठीक आहे. ही झाली पहिली प्रॉपर्टी. नेक्स्ट जी येणारी प्रॉपर्टी आहे ती खूप महत्त्वाची आहे. ह्याच्यावरती त्या ठिकाणी CET नीट किंवा JEEला क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन विचारला जातो. ही प्रॉपर्टी त्या ठिकाणी आपण बघतो आणि याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो फिक्स विचारला जातो. मग याच टॉपिकमधला विचारलं जाईल असं काही नाही. आपले बाकीचे टॉपिक्स आहेत, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असेल, हायड्रोकार्बन्स असतील किंवा त्या ठिकाणी पुढचा येणारा टॉपिक अल्डिहाइड कीटोन असेल, कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन असेल, कुठल्याही टॉपिकमधला त्या ठिकाणी एखादा क्वेश्चन जो आहे तो बॉइलिंग पॉईंटवरती विचारला जातो किंवा फिजिकल प्रॉपर्टीजवरती फिक्स हा विचारला जातो एका एक्झामला. ठीक आहे. आता बॉइलिंग पॉईंट जे आहे ते बॉइलिंग पॉईंटचं रिलेशन आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. बॉइलिंग पॉईंटमध्ये त्या ठिकाणी आपण जनरली मेन्शन करतो मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस, ब्रँचिंग इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. मग हे बॉइलिंग पॉईंट जर बघितलं तर जसं मॉलिक्युलर मास जे ते मॉलिक्युलर मास वाढत जाईल तसं त्या ठिकाणी बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंट वाढत जातो. ठीक आहे. आता त्यामध्ये जर बघितलं हे अल्कोहोल जे आहेत त्यांचा बॉइलिंग पॉईंट हा त्या ठिकाणी हाय राहतो. कशापेक्षा तर अल्केन्स असतील किंवा अल्केन हलाइड्स असतील, अल्डिहाइड्स असतील, कीटोन्स असतील, इथर्स असतील, याच्यापेक्षा हा अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंट नेहमी काय राहतो, हाय राहतो. पण कम्पेरेबल मॉलिक्युलर मासेसचेच फक्त त्या ठिकाणी बॉइलिंग पॉईंट करस्पॉन्डिंग म्हणजेच त्या ठिकाणी एखादा अल्कोहोल असेल त्याचं मॉलिक्युलर मास जे ते 78 असेल तर नियर अबाउट त्या ठिकाणी अल्केन हलाइड, अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आणि इतर त्यांचंसुद्धा मास जे आहे ते जवळपास 78च्या आसपास असेल तर त्या ठिकाणी त्यांचे बॉइलिंग पॉईंटमध्ये सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचं राहतं तर अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हा
जास्त राहतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट, हा जो मॉलिक्युलर मास जे आहे ते मॉलिक्युलर मास जवळपास सारखे असतात, मग त्यांचा बॉइलिंग पॉईंटसुद्धा हा सारखा असला पाहिजे. मग त्या ठिकाणी हा बॉइलिंग पॉईंट जर बघितलं तर अल्किल हलाइड, अल्केन, अल्डिहाइड, कीटोन्स आणि इथर्स आणि तुमचे अल्कोहोल्स असतील, त्या अल्कोहोलचं त्या ठिकाणी बॉइलिंग पॉईंट हा जवळपास का सारखा येत नाही, तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर या अल्कोहोल्समध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असल्यामुळे त्या ठिकाणी ह्या अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंट काय राहतो, हाय राहतो. आता इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड हा कसा फॉर्म करतो या अल्कोहोल मॉलिक्यूलमध्ये बघा. हा मी अल्कोहोल मॉलिक्यूल या ठिकाणी राईट करतो आहे आर, देन ओ आणि एच. ठीक आहे. दुसरा मॉलिक्यूल राईट करताना मी या पोझिशनला राईट करतो एच, ओ आणि आर. ठीक आहे. आता यामध्ये जर बघितलं तर हा ऑक्सिजन ॲटम याच्यावरती चार्ज कोणता असणार आहे, पार्शल निगेटिव्ह, आणि हा हायड्रोजन ॲटम याच्यावरती चार्ज कोणता असणार आहे, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. याच्यामध्ये हा हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो हायड्रोजन बॉन्ड क्रिएट होतो, आणि हे हायड्रोजन बॉन्डिंग जे ते हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असल्यामुळे त्या ठिकाणी काय होते, तर या अल्कोहोलच्या मॉलिक्यूलमधलं जे त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे किंवा तो फोर्स जो आहे तो फोर्स ब्रेक करण्यासाठी एनर्जी जी आहे ती एनर्जी काय करावं लागते, मॅक्झिमम प्रोव्हाइड करावं लागते. त्यामुळे त्या ठिकाणी यांचे बॉइलिंग पॉईंट जे आहेत ते बॉइलिंग पॉईंट अल्कोहोलचे काय राहतात, जास्त राहतात. अल्केन, अल्किल हलाइड, अल्डिहाइड, कीटोन्स आणि इथर्स ऑफ नियरली सेम मॉलिक्युलर मासेस, म्हणजे जवळपास सारखे जे मॉलिक्युलर मासेस आहेत या दुसऱ्या कंपाऊंडचे त्याच्यापेक्षा या ठिकाणी अल्कोहोलचा हा बॉइलिंग पॉईंट जास्त राहतो. कशामुळे, तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे. हे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हे काय राहतं, स्ट्रॉंग राहतं. पण इकडं जर बघितलं तर या मॉलिक्युल्समध्ये त्या ठिकाणी इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हे ॲबसेंट असतं, पण त्याच्यामध्ये व्हॅन्डरवाल्स फोर्सेस जे आहेत किंवा डायपोल डायपोल इंटरॅक्शन जे हे त्या ठिकाणी प्रेझेंट असतं, पण ते त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डपेक्षा काय राहतं, वीक राहतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी या अल्कोहोलचे बॉइलिंग पॉईंट जे ते बॉइलिंग पॉईंट काय राहतात, तर जनरली हाय राहतात. ठीक आहे. नेक्स्ट, आता त्यामध्ये मोलिक्युलर मास जो आहे तो मोलिक्युलर मास हे इन्क्रीज होतो, तसं त्या ठिकाणी त्या अल्कोहोलमध्ये जर बघितलं तर ठीक आहे, इन्क्रीजेस इन मोलिक्युलर मास बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन वॅन्डर वॉल्स फोर्सेस. वॉल फोर्सेस जसं मॉलिक्युलर मास वाढेल तसं त्या ठिकाणी वॉल्स फोर्सेससुद्धा वाढत जातात, आणि त्यामुळे त्या ठिकाणी बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंटसुद्धा अल्कोहोलचा त्या ठिकाणी काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. आता वॉल्स फोर्सेस जर बघितलं तर दोन मॉलिक्यूलना त्या ठिकाणी होल्ड करून ठेवतो तो फोर्स म्हणजे त्या ठिकाणी कोणता, तर वॉल फोर्सेस. म्हणजे मॉलिक्यूलमध्ये जे अट्रॅक्टिव्ह फोर्स राहतो त्या अट्रॅक्टिव्ह फोर्सने त्या ठिकाणी मॉलिक्यूल जे ते मॉलिक्यूल्स होल्ड केले जातात. पण मॉलिक्युलर मास जे ते मॉलिक्युलर मास वाढत जाईल तसं हे वॉल्स फोर्सेससुद्धा वाढत जातात, आणि वॉल्स फोर्सेस वाढले तर त्या ठिकाणी त्या अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंटसुद्धा इन्क्रीज होतो. सपोज या ठिकाणी हा एक मॉलिक्यूल आहे, ठीक आहे, याची लेंथ मी एवढी डिफाईन केली. हा दुसरा एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे, याची लेंथ मी थोडीशी त्या ठिकाणी काय केलेली, वाढवलेली. हा तिसरा त्या ठिकाणी अल्कोहोलचा एक मॉलिक्यूल आहे. स्ट्रक्चर्स तुम्हाला माहिती आहेत. आता ह्या अल्कोहोलमध्ये जर बघितलं तर इथं सपोज त्या ठिकाणी कार्बन ॲटम 2 आहेत, इथं त्या ठिकाणी 3 आहेत, इथं तर जर बघितलं तर कार्बन ॲटम किती आहेत, 4 आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर लेंथ जर बघितली मॉलिक्यूलची इथं त्या ठिकाणी किंवा सेपरेटलीच मी असाइन करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा एक मॉलिक्यूल आहे CH3 CH2OH. देन दुसरा मॉलिक्यूल मी या ठिकाणी असाइन केला CH3 CH2 आणि CH2 आणि OH. आणि तिसरा मॉलिक्यूल जो आहे तो CH3 CH2 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 आणि OH. इथं जर बघितलं मास त्या ठिकाणी काय असणार आहे, कमी असणार आहे. या ठिकाणी मास वाढलं, या ठिकाणी मास अजून वाढलेला आहे. ठीक आहे. मास जसं वाढत जाईल तसं त्या ठिकाणी हा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंटसुद्धा त्या ठिकाणी इन्क्रीज होत जाणार आहे. पण वॉल फोर्सेस जे आहेत ते वॉल फोर्सेस जर बघितलं तर या केसमध्ये सगळ्यात जास्त जे आहेत ज्या ठिकाणी मॉलिक्युलर मास जास्त असेल तिथं वॉल फोर्सेस काय राहणार, जास्त राहणार. म्हणजे ह्या दोन मॉलिक्युल्सना होल्ड करून ठेवणारा जो फोर्स जो आहे तो फोर्स त्या ठिकाणी कुठं जास्त असेल, तर ज्या ठिकाणी मॉलिक्युलर मास जास्त असेल त्या ठिकाणी हा फोर्ससुद्धा त्या ठिकाणी जास्त राहणार. त्यामुळे हे जे असोसिएशन जे आहे या मॉलिक्यूलला असोसिएट
करून ठेवणारा जो वॅन्डरवॉल्स फोर्स जो आहे तो ब्रेक करायचा असेल तर एनर्जी जी आहे ती एनर्जी आपल्याला हीट जी आहे ती हीट काय करावं लागेल, जास्त प्रोव्हाइड करावं लागेल. म्हणजेच त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंट काय राहणार त्या ठिकाणी, हाय राहणार. ठीक आहे, हे एक त्याच्यामध्ये रिलेशन लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं रिलेशन आहे. ठीक आहे, 2 पॉईंट झाले. त्याच्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीजेस इन नंबर ऑफ OH ग्रुप. आता या ठिकाणी OH ग्रुप जसजसे त्या ठिकाणी इन्क्रीज होत जातील तसं त्या ठिकाणी अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंटसुद्धा इन्क्रीज होतो. आता हा बॉइलिंग पॉईंट डिपेंड जर बघितलं तर त्या ठिकाणी हे OH ग्रुपची संख्या जी आहे ती जेवढी वाढत जाईल तेवढे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते स्ट्रॉंग होत जाणार आहे. एक OH ग्रुप आणि 2 OH ग्रुप. आता सपोज या ठिकाणी हा मॉलिक्यूल आहे CH3 देन CH2OH आणि दुसरा मॉलिक्यूल मी असाइन करतो CH2OH आणि CH2OH. इथं त्या ठिकाणी जर बघितलं मॉलिक्युलर मास तर वाढतंयच बरोबर, पहिलाच पॉईंट त्या ठिकाणी बॉइलिंग पॉईंट याचा हायच होणार आहे बरोबर. पण दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग इथं काय राहणार आहे, स्ट्रॉंग राहणार. इथं एकच हायड्रोजन बॉन्ड क्रिएट केलं जाईल पण इथं या ठिकाणी मॉलिक्यूलमध्ये 2 OH ग्रुप असल्यामुळे 2 हायड्रोजन बॉन्ड जे आहेत ते 2 हायड्रोजन बॉन्डिंग त्याच्यामध्ये फॉर्म होणार. त्यामुळे याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंट काय राहणार, ऑलवेज हाय राहणार. हे एक लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये नंबर ऑफ OH ग्रुप इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल इन्क्रीजेस. ठीक आहे, नेक्स्ट त्याच्यामध्ये द बॉइलिंग पॉईंट of alcohols decreases with branching as the van der Waals forces decreases due to decreases in surface area. आता ह्यामध्ये हा जो पॉईंट आहे तो हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. हा पॉईंट त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी अंडरस्टँड करून घ्या. आता हा जो पॉईंट आहे तो कशाच्या रिगार्डिंग आहे पुन्हा एकदा मी रीड करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल्स डिक्रीजेस विथ ब्रँचिंग. म्हणजे त्या ठिकाणी ब्रँचिंग जसं इन्क्रीज होईल तसं त्या ठिकाणी बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंटसुद्धा त्या ठिकाणी काय होत जाणार आहे, तर डिक्रीज होत जाणार आहे. ठीक आहे, मग हे कशामुळे होते, ब्रँच इन्क्रीज झाल्यामुळे वॅन्डरवॉल फोर्सेस जे आहेत ते वॅन्डरवॉल फोर्सेससुद्धा डिक्रीज होतात किंवा वॅन्डरवॉल फोर्सेस जे ते त्या ठिकाणी वीक होत जातात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं तर त्याचा बॉइलिंग पॉईंट जो तो बॉइलिंग पॉईंट काय होतो तर कमी होतो. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा सपोज हा एक मोलिक्यूल मी असाइन केला आहे CH3 देन CH2 आणि CH2OH. ठीक आहे, हा एक मोलिक्यूल आहे. दुसरा मोलिक्यूल मी असाइन करतो आहे CH3 देन CH2 देन या पोझिशनला मी OH राईट करतो हा CH2 काढून आणि CH3. तिसऱ्या केसमध्ये CH3 CH3 देन CH2OH देन CH3 आणि OH. हे 4 मॉलिक्युल्स मी असाइन केलेले आहेत आणि 4. आता यामध्ये जर बघितलं तर बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त कुणाचा आणि सगळ्यात कमी करण्याचा हे आपल्याला डिसाईड करायचं. आता हे जर बघितले तर चारी काय आहेत तर आयसोमर्स आहेत बरोबर. आयसोमर्स त्या ठिकाणी जर बघितलं तर त्या आयसोमर्समध्ये ब्रँचिंग जशी वाढत जाईल तशी त्या ठिकाणी बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंट काय होत जातो, कमी होत जातो. म्हणजेच वॅन्डरवॉल फोर्सेस त्याच्यामध्ये काय होत जातात, वीक होत जातात. कशामुळे तर सरफेस एरिया जो आहे तो सरफेस एरिया त्याच्यामध्ये कमी होत जातो. आता यामध्ये जर बघितलं तर पहिला मॉलिक्यूल सरफेस एरिया लार्ज आहे बरोबर. मॉलिक्युलर मास जर काउंट केला आपण तर सगळ्यांचं त्या ठिकाणी मॉलिक्युलर मास त्या ठिकाणी काय येणार आहे, सेमच येणार आहे. ठीक आहे, आता सरफेस एरिया इथं लार्ज आहे म्हणजेच त्या ठिकाणी वॅन्डरवॉल फोर्सेस जे आहेत ते वॅन्डरवॉल फोर्सेस त्या ठिकाणी काय असणार आहेत, स्ट्रॉंग असणार आहेत बरोबर. वॅन्डरवॉल फोर्सेस त्या ठिकाणी स्ट्रॉंग असेल कारण की मॉलिक्यूलमध्ये त्या ठिकाणी वॅन्डरवॉल फोर्सेस जो आहेत त्याच्यासाठी वॅन्डरवॉल फोर्सेस जो आहे तो स्ट्रॉंग होण्यासाठी सरफेस एरिया जो आहे तो सरफेस एरिया जास्त प्रोव्हाइड होतो तिथं मॉलिक्यूल जास्त प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, आता सेकंड मॉलिक्यूल जर बघितलं तर याच्यामध्ये ब्रँच क्रिएट झाली बरोबर. OHची ब्रँच जी आहे तिथं क्रिएट होते त्यामुळे सरफेस एरिया जो आहे तो सरफेस एरिया तेवढाच राहतो आहे. थोडा सरफेस एरिया त्या ठिकाणी कमी होते. हा OH ग्रुप जो आहे तो आतमध्ये गेला. ठीक आहे, पण हे अल्काईल चेंज आहे त्याचा सरफेस एरिया आहे तेवढाच राहतो आहे. मग आता या केसमध्ये काय होणार तर सरफेस एरिया थोडासा कमी झाला, OH ग्रुप उठाला मिडल पोझिशनला त्यामुळे ब्रँच क्रिएट झाली. ब्रँच क्रिएट झाल्यामुळे त्या ठिकाणी हे जे तुमचे वॅन्डरवॉल फोर्सेस जे आहेत ते वॅन्डरवॉल फोर्सेस त्या ठिकाणी काय होतील तर वीक होतील.
ठीक आहे. आणि हे वॅन फोर्सेस त्या ठिकाणी वीक झाल्यामुळे त्या ठिकाणी याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंट काय राहणार तर कमी राहणार. ठीक आहे. पहिल्यांदा आपण नंतर असाइन करूया. याच्यापेक्षा याचा बॉइलिंग पॉईंट काय राहील कमी राहील. या मॉलिक्यूलपेक्षा हा जो मॉलिक्यूल आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट काय राहणार कमी राहणार. ठीक आहे. नेक्स्ट मॉलिक्यूलमध्ये जर बघितलं तर इथं सुद्धा ही कार्बन ॲटमची चेन लेंथ जी आहे ती काय झाली कमी झाली. म्हणजे सरफेस एरिया काय झाला कमी झाला. ब्रँच इन्क्रीज झाली. वॅन फोर्सेस या ठिकाणी कमी होणार आणि वॅन फोर्सेस कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्यूल त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो त्या ठिकाणी काय होणार आहे लो होणार. नेक्स्ट केसमध्ये जर बघितलं तर ब्रँच अजून वाढली. ब्रँच वाढल्यामुळे सरफेस एरिया अजून कमी झाला आणि सरफेस एरिया कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी वॅन्डरवॉल्स फोर्सेससुद्धा काय झाले तर वीक झाले आणि वॅन्डरवॉल्स फोर्सेस वीक झाल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंटसुद्धा त्या ठिकाणी काय होणार आहे लो होणार आहे. आता या ठिकाणी हे जे ऑर्डर जे आहे ते ऑर्डर आपल्याला असाइन करायचे. आता यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात कमी जो बॉइलिंग पॉईंट जो आहे तो सगळ्यात कमी किंवा सगळ्यात हाय यायचा अगोदर कुठला तरी एक त्या ठिकाणी चूज करा. सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट जर बघितलं तर या फोर्थ मेंबरचा आहे आणि सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा आहे फर्स्ट मेंबरचा. म्हणजे फर्स्ट मेंबर जो आहे कोणता आहे यन. फर्स्ट मेंबर जो आहे तो कोणता आहे तुमचा यन प्रोपाईल यन ब्युटाईल अल्कोहोल. या यन ब्युटाईल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो काय राहतो या ठिकाणी जास्त राहतो. यन ब्युटाईल अल्कोहोल त्याचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड मेंबर येणार कुठला सेकंडरी ब्युटाईल अल्कोहोल हा सेकंड लाईन. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो कोणता येणार थर्ड सगळ्यात त्याच्यानंतर कमी होणार डिक्रीज होत जाणार आहे. थर्ड मेंबर कोणता येईल तर हाच आयसोब्युटाईल अल्कोहोल. आयसोब्युटाईल अल्कोहोल आणि शेवटी जो आहे तो म्हणजे टर्शरी ब्युटाईल अल्कोहोल येणार. ठीक आहे. ही झाली ऑर्डर. आता यामध्ये सगळ्यात जास्त एन ब्युटाईल सेकंडरी ब्युटाईल आयसोब्युटाईल आणि शेवटी कोण येणार आहे टर्शरी ब्युटाईल. याच्यावरती क्वेश्चन जो आहे तुम्हाला CETला नीटला त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जातो. इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा डिक्रीजिंग ऑर्डर किंवा त्या ठिकाणी सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा किंवा सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा असा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे. देन नेक्स्ट बॉइलिंग पॉईंटचं रिलेशन तुम्हाला समजलं असेल. त्यामधला शेवटचा जो पॉईंट आहे हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. ब्रँचिंगच्या केसमध्ये ब्रँचिंग वाढली बॉइलिंग पॉईंट डिक्रीज होणार. कशामुळे तर वॅन्डरवॉल्स फोर्सेस त्या ठिकाणी वीक होतात. त्याचबरोबर सरफेस एरिया जो आहे तो सरफेस एरियासुद्धा डिक्रीज होतो. तर नेक्स्ट जो पॉईंट जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी सोलिबिलिटी. हे एक महत्त्वाचं रिलेशन आहे सोलिबिलिटीचं. सोलिबिलिटीमध्ये जर बघितलं जे लोअर मेंबर जे आहेत ते लोअर मेंबर जे आहेत ते लोअर मेंबर काय असतात तर वॉटर सोल्युबल असतात. मग हे वॉटर सोल्युबल कशामुळे लोअर मेंबर असतात तर त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग जे ते हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असताना हे हायड्रोजन बॉन्डिंग कशाबरोबर फॉर्म करतात अल्कोहोल तर वॉटर मॉलिक्युल्स बरोबर त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात. त्याच्यामुळे हे लोअर मेंबर जे आहेत ते लोअर मेंबर त्या ठिकाणी काय असतात वॉटर सोल्युबल आणि त्यांची सोलिबिलिटी जी आहे ती सोलिबिलिटी डिक्रीज होत जाते. कशामुळे तर मोलिक्युलर मास जसं वाढत जाईल तसं त्याची सोलिबिलिटी जी आहे ती सोलिबिलिटी डिक्रीज होत जाते. हे एक लक्षात ठेवायचं आहे माझं. सोलिबिलिटी डिक्रीजेस वेन मोलिक्युलर मास इन्क्रीजेस. ठीक आहे. आता यामध्ये जर बघितलं तर हे हायड्रोजन बॉन्ड जे आहे ते वॉटर मॉलिक्यूल बरोबर कसे फॉर्म करतात ते आपल्याला बघायचं आहे. सपोज हा तुमचा वॉटर मॉलिक्यूल आहे HOH. ठीक आहे. देन अल्कोहोलचा मॉलिक्यूल त्या ठिकाणी मी राईट करतो या पोझिशनला H. देन HO आणि R हा अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे. देन नेक्स्ट पोझिशनला मी इथं वॉटर मॉलिक्यूल असाइन करतो HO आणि H. पुन्हा या पोझिशनला अल्कोहोलचा मॉलिक्यूल HO आणि R. ठीक आहे. इथं R मी डिफाईन करतो. कसंही डिफाईन करा फक्त आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते त्याच्यामध्ये डिक्टेट करायचं आहे. आता वॉटर मॉलिक्यूल याच्यामध्ये जर बघितलं तर इथं पार्शल निगेटिव्ह चार्ज आहे इथं पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे याच्यामध्ये हे हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो हायड्रोजन बॉन्ड क्रिएट होते. बरोबर. इथं जर बघितलं तर हा मॉलिक्यूल मला ऑक्सिजन ॲटम याच्यावरती पार्शल निगेटिव्ह चार्ज असेल याच्यावरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. इथं जर बघितलं तर वॉटर मॉलिक्यूल बरोबर हा हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो क्रिएट होते. सेम वेने इथं सुद्धा हा हायड्रोजन बॉन्ड
क्रिएट होते. ठीक आहे. आता हे हायड्रोजन बॉन्डिंग जे आहेत, हे हायड्रोजन बॉन्डिंगमुळे काय होतं, ज्यावेळेस तुम्ही अल्कोहोल वॉटरमध्ये ॲड कराल त्यावेळेस जे लोअर मेंबर जे आहेत ते लोअर मेंबर लगेच त्या वॉटर मॉलिक्युल्स बरोबर काय करतात, हे हायड्रोजन बॉन्ड जे आहेत ते हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात. त्यामुळे हे लोअर मेंबर जे आहेत ते वॉटरमध्ये काय होतात तर सोल्युबल होतात. पण जसं मॉलिक्युलर मास वाढत जाईल तसं त्या ठिकाणी सोल्युबिलिटी जे आहे ते सोल्युबिलिटी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. हे एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे हा. नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर द सोल्युबिलिटी ऑफ आयसोमेरिक अल्कोहोल्स इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन ब्रँचिंग. सोल्युबिलिटी जी आहे ती सोल्युबिलिटी कशावरती डिपेंड आहे, तर ब्रँचिंग, तुमचा बॉइलिंग पॉईंट आणि त्या ठिकाणी हे सोल्युबिलिटी, या दोघांचं रिलेशन जर बघितलं तर एकमेकाच्या विरुद्ध आहेत. सोल्युबिलिटीचा क्रायटेरिया कसं राहतो आहे बघा, सोल्युबिलिटीमध्ये त्या ठिकाणी सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार आहे. कधी इन्क्रीज होणार आहे, तर त्या ठिकाणी जसे ब्रँचिंग वाढत जाईल तसं त्या ठिकाणी सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. पण बॉइलिंग पॉईंटमध्ये एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट, जसं ब्रँचिंग वाढत जाईल तसं त्या ठिकाणी बॉइलिंग पॉईंट हा डिक्रीज होत जातो. आता हे जर बघितलं तर सोल्युबिलिटी ही कशावरती डिपेंड असते, तर अगेन दॅट डिपेंड्स ऑन द वॅन्डरवॉल्स फोर्सेस. वॅन्डरवॉल्स फोर्सेस जर बघितलं तर ब्रँचच्या केसमध्ये हे वॅन्डरवॉल्स फोर्सेस काय राहणार आहेत, वीक होणार आहेत. आणि वीक वॅन्डरवॉल्स फोर्सेस ज्यावेळेस तुम्ही वॉटरमध्ये ॲड कराल तो मॉलिक्युल्स ब्रँचचा, त्यावेळेस त्या ठिकाणी ते मॉलिक्युल्स इझिली काय होतील, सेपरेट होतील वॉटरमध्ये ॲड केल्यामुळे, कारण की त्याच्यामध्ये वॅन्डरवॉल्स फोर्सेस जे ते वॅन्डरवॉल्स फोर्सेस काय आहेत तर वीक आहेत. लक्षात ठेवा. सोल्युबिलिटी ऑफ आयसोमेरिक अल्कोहोल्स इन्क्रीजेस विथ द इन्क्रीजेस इन ब्रँचिंग. ब्रँचिंग वाढत जाईल तशी तशी सोल्युबिलिटी जी आहे ती सोल्युबिलिटी ही सुद्धा वाढत जाणार आहे. कशामुळे तर वॅन्डरवॉल्स फोर्सेस त्या ठिकाणी हे वीक होत जात आहेत ब्रँचड चेनच्या केसमध्ये. ठीक आहे, झाली शेवटची प्रॉपर्टी. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघूया प्रॉपर्टीज आपण बघितल्या. पहिली प्रॉपर्टी फिजिकल नेचर, लोअर मेंबर्स त्या ठिकाणी कलरलेस लिक्विड आणि डिस्टिंक्टिव्ह प्लीझंट स्मेल असतो. देन हायर मेंबर जे आहेत ज्याच्यामध्ये 12 कार्बन ॲटमपेक्षा जास्त कार्बन ॲटम असतात, ऑर्डरलेस कलरलेस सॉलिड्स असतात. देन नेक्स्ट बॉइलिंग पॉईंट, त्यामध्ये जर बघितलं बॉइलिंग पॉईंट हे अल्कोहोलचे त्या ठिकाणी अल्किल हालाईड अल्किन अल्डिहाइड्स कीटोन्स किंवा इथर्स असतील त्या कम्पेरेबल मॅसेजचे मॉलिक्युल्स असतील त्यांच्यापेक्षा त्या ठिकाणी हाय बॉइलिंग पॉईंट अल्कोहोलचे हाय राहतात. कशामुळे तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. देन मॉलिक्युलर मास इन्क्रीज होईल तसं तसं त्या ठिकाणी वॅन्डरवॉल्स फोर्सेस इन्क्रीज होणार आणि त्या ठिकाणी बॉइलिंग पॉईंट जे ते बॉइलिंग पॉईंटसुद्धा इन्क्रीज होणार. देन बॉइलिंग पॉईंट जे आहे ते अल्कोहोल जे हे इन्क्रीज होतात. कधी तर नंबर ऑफ OH ग्रुप त्याच्यामध्ये जसे वाढत जातली तसं त्या ठिकाणी बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होत आहे. देन ब्रँचिंग इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस ड्यू टू द वीक वॅन्डरवॉल्स फोर्सेस. ठीक आहे. नेक्स्ट सोल्युबिलिटीमध्ये त्या ठिकाणी लोअर मेंबर्स त्या ठिकाणी सोल्युबल असतात. कशामुळे, ड्यू टू द हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल बरोबर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात, त्यामुळेच लोअर मेंबर हे सोल्युबल असतात. सोल्युबिलिटी डिक्रीज होत जाते. कशामुळे तर त्या ठिकाणी मॉलिक्युलर वेट जे आहे ते मॉलिक्युलर मास वाढत गेल्यामुळे हे सोल्युबिलिटी डिक्रीज होत जाते. देन सोल्युबिलिटी आयसोमेरिक अल्कोहोलच्या केसमध्ये ही इन्क्रीज होत जाते, कारण की सरफेस एरिया त्याच्यामध्ये डिक्रीज होतो. वॅन्डरवॉल्स फोर्सेस वीक होतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी सोल्युबिलिटी त्याची इन्क्रीज होते. हे झाले फिजिकल प्रॉपर्टीज अल्कोहोलच्या. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला कशाच्या बघायच्या आहेत, तर फेनॉलच्या. जर फेनॉलमध्ये जर बघितलं तर या फेनॉलमध्ये OH ग्रुपच प्रेझेंट असतो. पण हा OH ग्रुप जो आहे तो कशाला अटॅच असतो, तर ॲरोमॅटिक न्यूक्लियसला अटॅच असतो किंवा बेन्झिन रिंगला त्या ठिकाणी अटॅच असतो. या फेनॉलच्या आपल्याला फिजिकल प्रॉपर्टी जे आहेत ते स्टडी करायचे आहेत. मग हे फेनॉल आणि अल्कोहोल याच्यामध्ये डिफरन्स फक्त एकच आहे, आपण बघितलेलंच आहे. काय डिफरन्स आहे, तिथं अल्कोहोलमध्ये OH ग्रुप आहे आणि इकडं सुद्धा त्या ठिकाणी OH ग्रुपच आहे. फक्त ॲलिफॅटिक सिस्टीमला OH ग्रुप अटॅच असतो अल्कोहोलमध्ये, आणि फेनॉल्समध्ये ॲरोमॅटिक सिस्टीमला हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप अटॅच असतो. आता ह्या फेनॉलमध्ये जर बघितलं, याच्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये पहिली प्रॉपर्टी जर बघितली तर हे फेनॉल जे आहेत ते फेनॉल कसे असतात, प्युअर फेनॉल जे आहे ते प्युअर फेनॉल कसं आहे, तर कलरलेस, हायग्रोस्कोपिक आणि क्रिस्टलाइन सॉलिड आहे. कलरलेस नेचर आहे, हायग्रोस्कोपिक म्हणजे त्याच्यामध्ये मॉइश्चर जे आहे ते मॉइश्चर प्रेझेंट असतं, आणि हे जे आहे ते क्रिस्टलाइन सॉलिड आहे, क्रिस्टल्स असतात त्याचे, आणि सॉलिड फॉर्ममध्ये हे फेनॉल राहतं. ठीक आहे. देन नेक्स्ट फेनॉल जे आहे तर फेनॉलचा त्या ठिकाणी स्मेल जो आहे तो
एक वेगळाच म्हणजे फेनॉलिक स्मेल, त्याचा थोडासा स्मेल जो आहे तो वेगळाच असतो, त्यामुळे त्या ठिकाणी त्याला काय म्हणलं जातं, फेनॉल हॅज ए कॅरेक्टरिस्टिक फेनॉलिक स्मेल नोन एज फेनॉलिक ओडर ऑर ए कार्बोलिक ओडर. वेगळाच त्याचा स्वतःची सेपरेट आयडेंटिटी असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला फेनॉलिक स्मेलच असं त्या ठिकाणी म्हणलं जातं, किंवा फेनॉलिक ओडर किंवा कार्बोलिक ओडर त्या ठिकाणी त्याला म्हणलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट जो आहे ते फेनॉल जे आहे ते फेनॉलचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो किती राहतो 315 केल्विन, आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे तो किती राहतो 455 केल्विन. आता यामध्ये जर बघितलं तर बॉइलिंग पॉईंट जो आहे तो फेनॉलचा हा त्या ठिकाणी काय राहतो तर हाय राहतो. इथं जर बघितलं तर बॉइलिंग पॉईंट किती तिथं दिसतोय 455 केल्विन एवढा त्या ठिकाणी त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे. हा बॉइलिंग पॉईंट हाय कशामुळे राहतो तर त्या फेनॉलमध्ये त्या ठिकाणी काय असतात तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे ते फेनॉलच्या मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट असल्यामुळे या फेनॉलचा बॉइलिंग पॉईंट जो तो बॉइलिंग पॉईंट हाय होतो. म्हणजे थोडक्यात काय, सपोज हा फेनॉलचा एक मॉलिक्यूल आहे, ठीक आहे, याच्यामध्ये मी या पद्धतीने असाइन केलं, आणि दुसरा मॉलिक्यूल जो आहे तो फेनॉलचा काय करतो, दुसऱ्या मॉलिक्यूलबरोबर फेनॉलच्या त्या ठिकाणी काय केलं जातं तर हे हायड्रोजन बॉन्डिंग जे ते हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतं, आणि हे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग त्याच्यामध्ये तयार झाल्यामुळे या फेनॉलचा बॉइलिंग पॉईंट जो तो बॉइलिंग पॉईंट काय होतो या ठिकाणी तर हाय होतं. हे एक त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. देन नेक्स्ट, आता हे फेनॉल जे आहे ते वॉटरमध्ये स्पॅरिंगली सोल्युबल आहे, म्हणजे कमी प्रमाणात त्या ठिकाणी सोल्युबल आहे. म्हणजे थोडक्यात काय स्पॅरिंगली सोल्युबल म्हणजेच काय, 1 ग्रॅम ज्यावेळेस 100 ml वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं त्यावेळेस ह्याला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं स्पॅरिंगली सोल्युबल. सोल्युबलचा क्रायटेरिया काय, 1 ग्रॅम ज्यावेळेस 10 ml वॉटरमध्ये ज्यावेळेस सोल्युबल होतं त्यावेळेस त्या ठिकाणी सोल्युबल म्हणलं जातं. आणि हायली सोल्युबल कधी म्हणलं जातं, 1 ग्रॅम जे आहे ते सॉलिड ज्यावेळेस 1 ml मध्ये सोल्युबल होतं त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला हायली सोल्युबल म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, स्पॅरिंगली सोल्युबल म्हणजे कमी प्रमाणात सोल्युबल असतो. 1 ग्रॅम 100 ml वॉटरमध्ये ज्यावेळेस सोल्युबल होईल त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो स्पॅरिंगली सोल्युबल. ठीक आहे. बट आता हे जे आहे ते कम्प्लिटली सोल्युबल कशामध्ये असते फेनॉल तर अल्कोहोल किंवा इथर जे आहेत हे दुसरे जे सॉल्वंट आहेत ऑर्गॅनिक सॉल्वंट त्याच्यामध्ये मात्र ह्या ठिकाणी हे फेनॉल जे आहे ते कम्प्लिटली सोल्युबल राहतं. जनरली जर बघितलं तर ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत हे जनरली ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्येच काय राहतात तर सोल्युबल राहतात. म्हणजे फेनॉल हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, हे ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्येच त्या ठिकाणी सोल्युबल असणार आहे. पोलर डिझॉल्व्स इन पोलर, नॉन पोलर डिझॉल्व्स इन नॉन पोलर, लाईक डिझॉल्व्स इन लाईक, डिसलाईक डिझॉल्व्स इन डिसलाईक. हे कन्सेप्ट जे आहेत ते ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलेच आहेत, फक्त अंडरस्टँड करा. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे फेनॉल जे आहे ते फेनॉल त्या ठिकाणी वीक ॲसिड म्हणून बिहेव करतं. मग हे वीक ॲसिड म्हणून फेनॉल का बिहेव करते हे आपल्याला डिटेल्समध्ये पुढे जाऊन बघायचंच आहे. फक्त मी आत्ता असाइन करतो इन जनरल हा फेनॉलचा मॉलिक्यूल आहे. ह्या फेनॉलच्या मॉलिक्यूलमध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे तर हा OH ग्रुप प्रेझेंट आहे. ॲसिड म्हणलं की ॲसिडची प्रॉपर्टी काय राहते H+ लूज करणे. ठीक आहे. मग आता यामध्ये जर बघितलं तर हा जो बॉन्ड आहे हा H जो आहे तो H+ त्या ठिकाणी लूज केला जातो, आणि लूज केल्यानंतर या ठिकाणी हे मोर स्टेबल फेनॉक्साईड जे आहे ते फेनॉक्साईड आयन फॉर्म होतं H+ लूज करून. ॲसिडची प्रॉपर्टी H+ लॉस करणे आहे, आणि इथं जर बघितलं याचं आयोनायझेशन होतं O- आणि H+ जो आहे ते सेपरेट आउट होतं आहे. पण हे जे आहे हे त्या ठिकाणी वीक ॲसिड म्हणून बिहेव करतं, स्ट्रॉंग ॲसिड म्हणून त्या ठिकाणी बिहेव करत नाही, हे लक्षात ठेवा. हा इझिली H+ लूज केला जात नाही. इथून पुढे H+ जो आहे तो H+ इथं लॉस केला जातो. पुढे गेल्यानंतर आपल्या डिटेल्समध्ये त्या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टीजमध्ये स्टडी करायचं. फक्त आत्ता लक्षात काय ठेवायचं आहे, फेनॉल जे आहे ते फेनॉल त्या ठिकाणी व्हेरी वीक ॲसिड आहे. हे व्हेरी वीक ॲसिड कशामुळे राहतं तर H+ जे आहे ते H+ आहे, फेनॉल जे आहे ते फेनॉल लॉस करून मोर स्टेबल फेनॉक्साईड आयन त्या ठिकाणी फॉर्म करते, म्हणून त्या ठिकाणी हा वीक ॲसिड म्हणून बिहेव करते. ठीक आहे. नेक्स्ट जर बघितलं त्याच्यामध्ये फेनॉल जे आहे ते फेनॉल ज्यावेळेस एअरमध्ये किंवा सनलाईटमध्ये एक्सपोज केलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचा कलरलेस कलर असतो. इथं आपण म्हणलेलं आहे कलरलेस हायग्रोस्कोपिक क्रिस्टलाइन सॉलिड आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होते पिंक कलरमध्ये त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन होते. मग हे कशामुळे होतं तर ऑक्सिडेशनमुळे होतं.
ऑक्सिडेशन होतं फेनॉलचं कशामध्ये तर क्विनॉन्समध्ये. ज्यावेळेस लाईट किंवा एअरमध्ये त्या ठिकाणी उघडं करून ठेवाल तुम्ही फेनॉलचे क्रिस्टल्स, त्यावेळेस त्या ठिकाणी लगेच त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर त्याचा कलर जो आहे तो पिंक कलर होता आणि पिंक कलरमध्ये त्या ठिकाणी अपियर झाल्यानंतर त्या ठिकाणी ह्या फेनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर क्विनॉन्समध्ये होतं. हे एक लक्षात ठेवा, याच्यावरती एखादा वेळेस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ते नेक्स्ट शेवटचा, आता हे फेनॉल जर बघितलं तर ह्याचं नेचर जे आहे ते करोजिव्ह आणि ॲसिडिक नेचर. आता वरती आपण बघितलं ॲसिडिक तर आहेच, पण ते करोजिव्ह नेचरसुद्धा त्या ठिकाणी आहे. त्याचं आपण एक्सप्लेनेशनवरती बघितलेलं आहे. ठीक आहे. या झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज कशाच्या तर फेनॉलच्या. आय थिंक प्रॉपर्टीज सगळ्या सोप्याच आहेत. फेनॉलमध्ये त्या ठिकाणी प्रॉपर्टीजवरती क्वेश्चन शक्यतो कुठला विचारला जाणार नाही. विचारलाच तर त्या ठिकाणी ह्याच्यावरती एक विचारला जातो ॲसिडिक स्टेन, ते आपण पुढे गेल्यानंतर डिस्कस करणारच आहोत. देन हा एक पॉईंट मग त्यामधले फिजिकल प्रॉपर्टीजमधला लक्षात ठेवा. जे वेळेस एअर किंवा सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं त्यावेळेस त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि क्विनॉन्स तयार होतात, हे एक लक्षात ठेवा. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जर फेनॉलमध्ये जर बघितलं तर एक क्वेश्चन जो होतं त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. बऱ्याच वेळा त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. आता ह्या नवीन बुकमध्ये त्या ठिकाणी क्वेश्चनला कमांड वेगळे आहे. जुन्या बुकमधली सुद्धा मी कमांड दाखवतो, NCERTच्या बुकमधली सुद्धा कमांड दाखवतो. त्याच्यावरती क्वेश्चन फिक्स विचारला जातो. आता इथे जर बघितलं तर सोलिबिलिटी ऑफ ओ नायट्रोफेनॉल अँड पी नायट्रोफेनॉल इज 0.2 ग्रॅम अँड 1.7 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर रिस्पेक्टिव्हली. एक्सप्लेन द डिफरन्स. हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आता यामध्ये जर बघितलं तर सोलिबिलिटी कोणाची सगळ्यात जास्त आहे आणि कोणाची कमी आहे. इथं जर बघितलं तर सोलिबिलिटी सगळ्यात जास्त वॉटरमध्ये कोणाची राहणार आहे आणि सोलिबिलिटी वॉटरमध्ये सगळ्यात कमी कोणाची राहणार आहे. हे एक्सप्लेन करताना त्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट येतात, इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता हे इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जर बघितलं तर दोन मॉलिक्युलमध्ये कसं राहतं हे बघायचं आहे. ठीक आहे. एक मॉलिक्यूल कोणता दिलेला होता ओ नायट्रोफेनॉल म्हणजे अर्धो नायट्रोफेनॉल. याचं मी स्ट्रक्चर या ठिकाणी असाइन करतो. हे ॲरोमॅटिक सिस्टीम आहे आणि या ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये हा ओ आणि हायड्रोजन ॲटम या ठिकाणी डिफाईन करतो. देन नायट्रो ग्रुप आहे या पोझिशनला ओ, देन ओ मायनस डबल बॉन्ड ओ. हे एक स्ट्रक्चर आहे अर्धो नायट्रोफेनॉलचं. दुसरं स्ट्रक्चर जे आहे ते म्हणजे पॅरा नायट्रोफेनॉल. या पोझिशनला मी स्ट्रक्चर ॲड करतो इथं. हा ओ एच ग्रुप, देन एन डबल बॉन्ड ओ आणि ओ मायनस. देन दुसरं स्ट्रक्चर मी इथंच असाइन करतो लगेच. ओ एच आणि इकडं या साईडला मी NO2 ग्रुप दाखवतो. ठीक आहे. आता हे जे आहे हे स्ट्रक्चर कशाचं आहे ओ नायट्रोफेनॉल आणि हे जे आहे ते म्हणजे पी नायट्रोफेनॉलचं स्ट्रक्चर आहे. आता यामध्ये सोलिबिलिटी, एकाची सोलिबिलिटी जी आहे ती किती आहे 0.2 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर H2 आणि दुसरा जो आहे दुसऱ्याची सोलिबिलिटी किती आहे 1.7 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ H2. म्हणजे यामध्ये जर बघितलं तर सोलिबिलिटी सगळ्यात कमी कोणाची आणि सगळ्यात जास्त कोणाचे हे आपल्याला डिसाईड करायचे. इथं मी सेपरेट लिहिलेलं आहे. हा ओ नायट्रोफेनॉल आहे, ओ नायट्रोफेनॉल आणि दुसरा जो आहे तो पी नायट्रोफेनॉल. इथं लगेच क्लिअर आउट होते. ह्याची सोलिबिलिटी काय आहे कमी आहे बरोबर आणि याची सोलिबिलिटी जी आहे ती जास्त आहे. 1.7 ग्रॅम 100 ग्रॅममध्ये आणि 0.2 ग्रॅम हे कशामध्ये आहे तर 100 ग्रॅममध्ये. वॉटरची क्वांटिटी सेम आहे पण सोलिबिलिटी जर बघितली तर इथं त्या ठिकाणी कमी आहे कारण की वेट जे आहे ते वेट कमी आहे आणि इथं जर बघितलं तर वेट जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे सोलिबिलिटी कुणाची राहणार पी नायट्रोफेनॉलची जास्त राहणार.
आता यामध्ये जर बघितलं तर सोलिबिलिटीमध्ये पी नायट्रोफेनॉलची सोलिबिलिटी ही जास्त कशामुळे आणि ओ नायट्रोफेनॉलची सोलिबिलिटी ही जास्त कमी कशामुळे. तर यामध्ये जर बघितलं तर इथं मगाशी मी सांगितलं होतं हे जे ओ नायट्रोफेनॉल जे यामध्ये हा OH ग्रुप आणि इकडं NO2 ग्रुप आहे, एकमेकाच्या ऑर्थो पोझिशनला आहेत आणि इथला हा हायड्रोजन ॲटम या ऑक्सिजन ॲटम बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग जे ते हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतं आहे. या हायड्रोजन बॉन्डिंगला काय म्हणलं जातं इंट्रा मोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग त्याच्यामध्ये फॉर्म होतं आणि इथं जर बघितलं तर याच्यामध्ये वॉटरबरोबर त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग जे ते हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म केलं जातं. मग सपोज या ठिकाणी मी दाखवताना हा हायड्रोजन ॲटम जो आहे तो या डिरेक्शनला मी राईट करतो, हा हायड्रोजन ॲटम इकडं राईट करतो. ठीक आहे, हा एक मॉलिक्यूल आहे कन्सिडर करायचं. आता याच्यामध्ये जर बघितलं तर हा वॉटर बरोबर त्या ठिकाणी काय फॉर्म करेल तर हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करेल. हा वॉटरचा मॉलिक्यूल आहे आणि या वॉटरच्या मॉलिक्यूलबरोबर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतो आहे. इथं जर बघितलं तर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करण्यासाठी इथं वॉटर मॉलिक्यूल हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकतो का? इथं हा ऑक्सिजन ॲटम आहे, हा ऑक्सिजन ॲटम या ठिकाणी इथं बॉन्ड फॉर्म करेल, पण हा हायड्रोजन ॲटम जो आहे तो हायड्रोजन ॲटम त्या ठिकाणी बॉन्डिंग फॉर्म करू शकत नाही दुसऱ्या मॉलिक्युल्स बरोबर त्या ठिकाणी, बरोबर. त्यामुळे त्या ठिकाणी सोलिबिलिटी जर बघितली तर याची सोलिबिलिटी काय राहणार वॉटरमध्ये जास्त राहणार आणि याची सोलिबिलिटी त्या ठिकाणी काय राहील कमी राहील. कशामुळे तर ह्याच्यामध्ये इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे ते इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे आणि इथं जर बघितलं तर त्या ठिकाणी हे इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे इथं इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे. ते मी पुढे गेल्यानंतर दुसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. वॉटरबरोबर इथं हायड्रोजन बॉन्ड फॉर्म केला जातो आहे, पण इथं त्या ठिकाणी वॉटरबरोबर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म केला जात नाही. कशामुळे तर हा जो हायड्रोजन ॲटम जो आहे तो त्या ठिकाणी इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते नायट्रो ग्रुपमधला जो ऑक्सिजन ॲटम जो आहे त्याच्याबरोबर त्या ठिकाणी फॉर्म करतो आहे. म्हणून हा जो आहे तो वॉटरमध्ये त्याची सोलिबिलिटी कमी राहते. आणि इथं जर बघितलं तर NO2 ग्रुप जर बघितलं तर पॅरा पोझिशनला एकमेकांपासून लांब आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो फॉर्म होत नाही. इंट्रामोलिक्युलर म्हणजेच काय, मॉलिक्युलमधल्या मॉलिक्युलमध्ये त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याला इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हटलं जातं. इथं त्या ठिकाणी इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे ते ॲबसेंट आहे. इथं त्या ठिकाणी वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो हायड्रोजन बॉन्ड फॉर्म केलेला दिसतोय. इथं त्या ठिकाणी हा जो आयसोमर जे हे आयसोमर त्या ठिकाणी वॉटरमध्ये सोल्युबल राहतं, जास्त प्रमाणात सोल्युबल राहतं. काय लक्षात आलं? आता दुसरा जो क्वेश्चन जो आहे तो एक बघूया. हा एक क्वेश्चनवरती क्वेश्चन विचारला जातो, बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन मी रीड करतोय बघा. While separating a mixture of ortho and para nitrophenols by steam distillation, क्या म्हणते, while separating a mixture of ortho and para nitrophenols by steam distillation, name the isomer which will be steam volatile. त्यामधलं स्टीम व्होलाटाईल आयसोमर कोणतं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण मगाशी बघितलेलं होतं त्याप्रमाणे पुन्हा एकदा हा पॉईंट जो आहे तो आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. स्टीम व्होलाटाईल कोणतं असेल आणि स्टीम व्होलाटाईल त्यामधलं कुठलं असणार नाही. पुन्हा तीच कन्सेप्ट येणार आहे हायड्रोजन बॉन्डिंगची. या ठिकाणी मी राईट करताना N डबल बॉन्ड O आणि O मायनस हा O आणि H हा कुठला आयसोमर आहे, O नायट्रोफेनॉल. दुसरा आयसोमर जे आहे ते म्हणजे P नायट्रोफेनॉल. इथं काय आहे तर इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड मगाशी एक्सप्लेन केले त्याप्रमाणेच. आणि दुसरा जो आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इथं मी स्ट्रक्चर राईट करतोय OH देन एरोमॅटिक सिस्टीम हा NO2 ग्रुप आणि दुसरा मॉलिक्यूल जो आहे ऑक्सिजन ॲटम म्हणजेच इथं कोण असणार आहे तर हायड्रोजन O देन या पोझिशनला N डबल बॉन्ड O मायनस.
हा जो मॉलिक्यूल आहे तो कशाचा आहे, पी नायट्रोफेनॉलचा. इथं इंट्रा मोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि या केसमध्ये कुठलं आहे, इंटर मोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते प्रेझेंट आहे. आता या दोन्ही पण स्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणी बघितलं तर एका मॉलिक्यूलमध्ये इंटर मोलिक्युलर आहे हायड्रोजन बॉन्डिंग, दुसऱ्या याच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर इंट्रा मोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे. मग आता स्टीम व्होलाटाईल कोणतं असेल, आपल्याला त्या ठिकाणी हे मिक्सचर आहेत, हे दोन आयसोमर्स आपण एका काय घेतलेले आहेत, एका फ्लास्कमध्ये त्या ठिकाणी घेतलेले आहेत. ठीक आहे, डिस्टिलेशन फ्लास्कमध्ये त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्याला स्टीम डिस्टिलेट किंवा त्याला सेपरेट करायचं आहे. या दोन्ही पण आयसोमर्सला आपल्याला त्या ठिकाणी सेपरेट आउट करायचं आहे. मग सेपरेट आउट करताना त्यांना सेपरेट आउट कसं करता येईल, त्यातले एक जे आहे ते स्टीम व्होलाटाईल आणि एक जे आहे ते त्या ठिकाणी स्टीम व्होलाटाईल नाही आहे. मग स्टीम व्होलाटाईल आयसोमर कोणता आहे या दोघांमधलं ते आपल्याला ओळखायचं, तर इझिली त्या ठिकाणी बाहेर पडणार आहे. मॉलिक्यूल ऑब्झर्व करा, तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा, पहिला जो मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. मॉलिक्यूल जे आहेत ते मॉलिक्यूल्स त्या ठिकाणी एकत्र होल्ड करून ठेवले जाणार नाहीत, बरोबर. म्हणजे दुसरा जर मॉलिक्यूल बघितला ऑर्थोनायट्रोफेनॉलचा, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होईल का, होणार नाही. ऑलरेडी त्या ठिकाणी इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग त्याच्यामध्ये फॉर्म झालेलं, म्हणजे हा ऑक्सिजन ॲटम जो आहे तो दुसऱ्या त्या ठिकाणी ओ नायट्रोफेनॉलच्या मॉलिक्यूलमधल्या हायड्रोजन ॲटम बरोबर त्या ठिकाणी बॉन्ड जो आहे तो बॉन्ड फॉर्म करणार नाही. म्हणजेच इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे आहे ते त्या ठिकाणी होणार नाही. कशामध्ये, ओ नायट्रोफेनॉलमध्ये. ठीक आहे, ओ नायट्रोफेनॉलमध्ये या हायड्रोजन बॉन्डिंगमुळे मोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जे ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होत नाही. इंटर म्हणजेच काय, तर दोन मॉलिक्यूलमध्ये जे बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण इंटर म्हणतो आणि मॉलिक्यूलमध्ये ज्यावेळेस बॉन्डिंग फॉर्म होतं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, इंट्रा मोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता यामध्ये जर बघितलं मॉलिक्यूलचं असोसिएशन होणार नाही इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे. पण दुसरा जर बघितलं तर इथं जर बघितलं तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग याच्यामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे हा दोन मॉलिक्यूल आहेत, या दोन मॉलिक्यूल्समध्ये जर बघितलं तर इथं त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो हायड्रोजन बॉन्ड क्रिएट झालेला दिसतो आहे आणि ह्या इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे त्या ठिकाणी मॉलिक्यूल जे ते स्ट्रॉंगली होल्ड केले जातात किंवा त्या ठिकाणी असोसिएट केलं जातात आणि त्यांना जर ब्रेक करायचं असेल तर त्या ठिकाणी एनर्जी जी आहे ती एनर्जी काय करावं लागेल, मॅक्झिमम प्रोव्हाइड करावं लागेल. त्यावेळेसच ते त्या ठिकाणी काय होतील, स्टीम व्होलाटाईल होतील. इथं जर बघितलं तर दोन मॉलिक्यूलना असोसिएटच केलेलं नाही, दोन मॉलिक्यूल त्या ठिकाणी असोसिएटच होत नाही. त्याच्यामध्ये जर बघितलं दोन मॉलिक्यूलमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन तिथं काय राहणार, वीक राहणार आणि हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असल्यामुळे त्या ठिकाणी हे जे तुमचे ओ नायट्रोफेनॉल जे आहे त्या ओ नायट्रोफेनॉल हे त्या ठिकाणी इझिली स्टीम व्होलाटाईल होणार आहे आणि हे जे आहे हे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे तिथं त्या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा स्ट्रॉंग राहणार, हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग राहते, त्यांना ब्रेक करण्यासाठी एनर्जी मॅक्झिमम प्रोव्हाइड करावं लागेल. त्यामुळे त्या ठिकाणी हे जे आहे ते इझिली स्टीम व्होलाटाईल होणार नाही. म्हणजे पहिल्यांदा त्या ठिकाणी सेपरेट आउट होताना त्या ठिकाणी कुठला आयसोमर सेपरेट आउट होईल, तर ओ नायट्रोफेनॉलचा आणि नंतर त्या ठिकाणी जे आहे ते त्यामध्ये जो तुमचा डिस्टिलेशन फ्लास्क असेल त्याच्यामध्ये रिमेनिंग पार्ट कोणता राहणार, तर पी नायट्रोफेनॉल. हे लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन फिक्स विचारला जातो. ठीक आहे, इथं नोट्स जे आहेत तर नोट्स मी ठेवतो आहे. नोट्समध्ये पॉईंट्स वगैरे डिक्टेट केलेले आहेत, ते पॉईंट्स त्या ठिकाणी रीड करा आणि नंतर तुमच्या नोटबुकमध्ये राईट करा. काही शंका असतील पॉईंटच्या रिगार्डिंग तर ते त्या ठिकाणी विचारा. या ठिकाणी आपल्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, त्या फिजिकल प्रॉपर्टीज अल्कोहोल्स आणि फेनॉलच्या आपण त्या ठिकाणी व्यवस्थित डिटेल्समध्ये त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. त्याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. दोन क्वेश्चन आपण त्या ठिकाणी शेवटी बघितलेले आहेत. एकाचं एक्सप्लेनेशन बुकमध्ये दिलेलं आहे एका क्वेश्चनचं, ते त्या ठिकाणी वाचा आणि आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करा.
देन दुसरं जे आहे त्याचं एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. ह्याच्या नोट जे आहेत या नोट्स त्या ठिकाणी बघा. ज्यावेळेस तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर पाहणार आहात त्यावेळेस त्या ठिकाणी स्टॉप करा. स्टॉप केल्यानंतर हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स त्या ठिकाणी वहीमध्ये नोट डाऊन करा. जर व्यवस्थित दिसत असेल, क्लिअर दिसत असेल तर नोट डाऊन करा. जर त्या ठिकाणी क्लिअर दिसत नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी याची इमेज आहे ती इमेज सेंड केली जाईल. ठीक आहे, थँक्यू.